हे लक्षात ठेवा, हा आहे काय तर ॲडियाबॅटिक रेशो आहे, हा आहे प्रेशर आणि हा आहे काय तर डेन्सिटी. आणि सगळे आता व्हॅल्यूज जर ठेवले तर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळत आहे ती म्हणजे किती 332.3. आणि मगाशी पण सांगितलं होतं की काही जे सायंटिस्ट होते त्यांनी ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केलं तर त्यांना पण 332 सापडलं होतं. आता काही जास्त फरक नाही आहे, म्हणून काय तर हा जो फॉर्म्युला आहे ना हा जास्त योग्य आहे किंवा हाच योग्य आहे आपल्याला असं म्हणता येईल है ना. बघा, धिस व्हॅल्यू इज क्लोज ॲग्रीमेंट विथ द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ॲज सीन अबोव द वेलोसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. बघा हे सगळे काय आहेत, हे सगळे काय तर हे आहेत प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. म्हणजेच काय तर मीडियमची जर प्रॉपर्टी चेंज केली म्हणजे याचं जर टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं, ह्युमिडिटी चेंज केली आणि डेन्सिटी चेंज केली तर अशा वेळेस काय तर याच्यामधून या मीडियममधून जो आवाज वाहतो तो काय तर तो नक्की बदलणार आहे, त्याचा जो स्पीड आहे तो काय तर तो नक्की बदलणार आहे. आणि तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमके कोणकोणते फॅक्टर्स आहेत आणि कसा वेग बदलतो आणि न्यूमरिकल नेमकं MCQ नेमकं त्याच्यावरच विचारण्याची शक्यता काय जास्त असते. बघा, पहिला मुद्दा तुम्हाला काय लक्षात ठेवायचा आहे की इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन द वेलोसिटी ऑफ साऊंड, ऑन द वेलोसिटी ऑफ साऊंड. बघा काय फॉर्म्युला दिला होता की गॅमा पी बाय रो है ना. आता या रोला म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहेच काय तर m/v आहे ना, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. त्यामुळे या डेन्सिटीचा फॉर्म्युला की m/v ठेवलं, v जर वर घेऊन गेलं तर काय भेटतं आपल्याला अंडर रूट गॅमा pv डिवायडेड बाय m. बरोबर, हा फॉर्म्युला मिळाला. आता बघा थोडंसं तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की बॉइल्स लॉ काय आहे म्हणून. बॉइल्स लॉ काय आहे, आता यासाठी काय केलं मी एक गॅस लॉज म्हणून काहीतरी व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला एऑन आयएसच्या प्लॅटफॉर्मवर मिळेल, युट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये मिळणार, तर तो नक्की बघा. कारण गॅस लॉज जे 4 प्रकारचे गॅस लॉज आहेत त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. गॅस लॉज काय आहे, त्यानंतर काय तर आयडियल गॅस इक्वेशन काय, रिअल गॅस इक्वेशन काय, असं सगळं आपण कव्हर केलेलं आहे. त्यामुळे तो फार इम्पॉर्टंट आहे टॉपिक. तर बॉइल्स लॉ तुम्ही तिथून नक्की समजून घ्या. जर बॉइल्स लॉ काय म्हणतो तर बघा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर पी कॉन्स्टंट आहे. जर एखाद्या मीडियमचा जर टेम्परेचर जर कॉन्स्टंट आहे तर अशा वेळेस पी आणि व्ही म्हणजे काय तर प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा गुणाकार आहे ना हा कॉन्स्टंट राहतो. याचा अर्थ काय तर बघा की जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, काय म्हटलंय की जर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर अशा वेळेस हा पीव्ही कॉन्स्टंट आहे आणि पीव्ही जर कॉन्स्टंट असेल तर मग ऑब्वियस आहे की व्ही सुद्धा काय तर कॉन्स्टंट आहे, तो सुद्धा चेंज होणार नाही आहे. कारण बघा की पी आपल्याला फक्त इफेक्ट ऑफ प्रेशर काढायचं आहे, पण होत काय आहे की जर प्रेशर जर कमी केलं तर व्ही वाढेल आणि व्ही प्रेशर जर कमी केलं तर व्ही वाढणार आहे, किंवा प्रेशर जर कमी केलं वाढलं तर व्ही आहे तो कमी होणार आहे. बरोबर ना, म्हणजे काय तर फायनली यांचा गुणाकार आहे तो तर कॉन्स्टंट राहील ना. त्यामुळे काय तर वेलोसिटी आहे तो सुद्धा काय तर ती कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच काय तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर है ना, अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ ऑल्सो एम अँड गॅमा गॅमा हे सुद्धा काय तर कॉन्स्टंट आहे. त्यामुळे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द चेंज इन प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन द वेलोसिटी. जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल, तुम्ही पी चेंज केला तरी पण याचा काही चेंज होणार नाही, वेलोसिटीमध्ये काहीच चेंज होणार नाही. आपल्याला लक्षात घ्या की एक्झामच्या दृष्टीनं हे जे मुद्दे मी लिहून दिलेत ना हे फार इम्पॉर्टंट आहे. देअरफॉर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अ चेंज इन प्रेशर, की प्रेशर जर चेंज केलं तर अशा वेळेस प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन वेलोसिटी, की प्रेशर मुळे काय तर इफेक्ट वेलोसिटी ऑफ साऊंडवर काही परिणाम होणार नाहीये. ठीक आहे, तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. हे जे मुद्दे आहेत ना हेच इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. नेक्स्ट बघा, याच पद्धतीने दुसरा काय मुद्दा आहे तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन वेलोसिटी ऑफ साऊंड. की आता टेम्परेचर जर चेंज केला, मागच्या याच्यात काय टेम्परेचर कॉन्स्टंट होता, पण जर टेम्परेचरच जर चेंज केला तर काय होणार, परत हाच तोच लाप्लास करेक्शनचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी या रोच्या जागी m/v ठेवलं, v वर घेऊन गेलं तर आपल्याला तोच मागच्या याच्यामध्ये जो फॉर्म्युला मिळाला होता तो इथंच मिळाला परत आपल्याला. ठीक आहे, आता एक आयडियल गॅस इक्वेशन आहे, तुम्हाला म्हटलं होतं मी तिथंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जो गॅस लॉचा जो इक्वेशन आहे तो बघा म्हणून. आयडियल गॅस इक्वेशन काय तर PV इज इक्वल टू nRT आहे. PV इज इक्वल टू nRT म्हणजे या PVच्या जागी मला हा nRT हा ठेवता येईल आणि ते बघा इथंच तेच ठेवलंय आणि म्हणून काय तर इक्वेशन हा बनलेला आहे. आता तुम्हाला काय म्हटलं होतं की मी इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय लक्षात येते बघा की हा टेम्परेचर इथं आहे आणि वेलोसिटी इथं आहे. म्हणजेच काय की टेम्परेचर जर वाढवला तर ऑब्वियस आहे की वेलोसिटी पण वाढेल, टेम्परेचर जर कमी केला तर वेलोसिटी पण काय तर कमी होईल. किंवा मला इथं डायरेक्ट असं लिहिता येईल की वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल अंडर रूट ऑफ टी. म्हणजे टेम्परेचर वाढला तर काय तर वेलोसिटी पण वाढेल, टेम्परेचर कमी झाला तर तो पण काय तर कमी होणार आहे. बघा, दिस इक्वेशन शोज दॅट स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ अब्सोल्यूट टेम्परेचर. velocity of sound is directly proportional to the square root of absolute temperature. बरोबर, म्हणजे काय तर टेम्परेचर वाढला तर हा पण वाढेल, तो कमी झाला तर हा सुद्धा कमी होणार आहे. आणि हाच किती कमी होणार यासाठी काय तर हा फॉर्म्युला दिलाय आणि यावरच आयोगाने प्रश्न विचारले. आपल्याला फक्त एवढंच विचारले, कॉन्सेप्टच विचारले, अजिबात फॉर्म्युला माहित नसला तरी पण चालेल. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक मुद्दा आणि हा एक मुद्दा की बघा काय दिले की v म्हणजे काय तर वेलोसिटी ऑलमोस्ट हे काय तर ऑलमोस्ट इक्वल टू किती असतं तर v नॉट म्हणजे काय तर वेलोसिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस.
प्लस 0.61 इंटू टी, टी म्हणजे काय तर टेम्परेचर, म्हणजेच काय की टेम्परेचर वाढला की ऑब्व्हियस आहे हे पण वाढेल. आता या ठिकाणी 1 ठेवा म्हणजे फक्त 0.61च ठेवावं लागणार आहे, प्लस ऍड करावं लागेल. इथं जर 2 डिग्री ठेवलं तर याला काय करावं लागेल तर 1.22 ठेवावं लागणार, कारण हा डबल होईल बरोबर, म्हणजे 0.6 वाढणार आहे. याचा अर्थ काय की या ठिकाणी जर 1 डिग्री टेम्परेचर वाढला तर प्रत्येक वेळेस हा एवढा टेम्परेचर आहे तो काय तर तो वाढत जाणार आहे. आणि तोच मुद्दे दिले बघा इथं, दॅट इज फॉर 1 डिग्री राईज इन टेम्परेचर वेलॉसिटी इंक्रीजेस बाय 0.61. या 0.61 ने काय तर प्रत्येक वेळेस आहे ना मीटर पर सेकंदने तो वाढत जाणार आहे. पण हे काही प्रत्येकच वेळेस राहणार नाहीये. हेन्स फॉर स्मॉल व्हेरिएशन म्हणजे थोडा जर बदल होत आहे कुठपर्यंत 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत, द स्पीड ऑफ साऊंड चेंजेस लिनियरली म्हणजेच काय की जर तुम्ही टेम्परेचर इथं काहीतरी ठेवलं आणि त्यानुसार जर वेलॉसिटी यांचा जर ग्राफ जर काढला तर तो आपल्याला कसा मिळेल तर असा मिळेल, कारण टेम्परेचर वाढला की वेलॉसिटी वाढेल, टेम्परेचर वाढला की वेलॉसिटी वाढेल, टेम्परेचर वाढला की वेलॉसिटी वाढणार आहे ना. त्यामुळे हा जो ग्राफ आहे हा कसा मिळेल तर आपल्याला लिनियर मिळणार आहे, लिनियर विथ टेम्परेचर असणार आहे. तर इथून दुसरा मुद्दा काय लक्षात येते आपल्याला की टेम्परेचर जर वाढला तर अशा वेळेस काय तर वेलॉसिटी सुद्धा आहे ती सुद्धा काय तर ती वाढणार आहे. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट तिसरा मुद्दा समजून घेऊ आपण काय आहे तर बघा, तिसरा मुद्दा काय, इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड, परत फॉर्म्युला तोच आहे बरोबर. आणि इथं काय म्हटलंय तर बघा की इथं डेन्सिटी आपल्याला दिसत आहे क्लिअरली की काय तर डेन्सिटी हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वेलॉसिटी सोबत आहे ना. बघा काय दिले की मॉइस्ट एअर इज ऑलवेज लेस डेन्स दॅन द ड्राय एअर. काय म्हटलंय की मॉइस्ट एअर, आता मॉइश्चर म्हणजेच काय, ह्युमिडिटी म्हणजेच काय की ज्या हवेमध्ये काय तर मॉइश्चर आहे म्हणजेच काय तर पाण्याचे पार्टिकल जेवढे जास्त असेल तेवढं काय म्हणून आपण ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे ती काय तर ती जास्त आहे. हा थोडासा जॉग्राफीचा कॉन्सेप्ट आहे त्यामुळे तिथून तुम्हाला तो नीट चांगला करता येईल. पण त्यासोबत लक्षात ठेवा की ह्युमिडिटी म्हणजे काय की पाण्याचे पार्टिकल्स किती जास्त आहे, ज्याला आपण जनरली मॉइश्चर म्हणतो है ना. त्यामुळे इथं काय दिलंय की मॉइस्ट एअर इज ऑलवेज लेस दॅन, त्यामुळे मॉइस्ट एअर कशी आहे तर ही कमी डेन्स असते, त्याची घनता आहे ती कमी असते कशापेक्षा तर ड्राय एअर पेक्षा. Thus the speed of sound in moist air is greater than the speed of sound in dry air. काय म्हटलं होतं मी काय म्हटलं होतं की मॉइस्ट एअर, द स्पीड ऑफ साऊंड इन मॉइस्ट एअर इज ग्रेटर, कारण तर बघा की डेन्सिटी आणि वेलॉसिटी काय तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा इथं मी असं लिहिता येईल है ना की हे कसे आहे तर हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे जर डेन्सिटी जर वाढवली तर वेलॉसिटी काय होणार तर तेच कमी होणार आहे. याला तुम्ही कमी करा तर याला काय तर वाढणार आहे. आणि मॉइस्ट एअर मध्ये काय असतं, मॉइस्ट एअर मध्ये डेन्सिटी कमी आहे त्यामुळे वेलॉसिटी कशी असेल तर ती जास्त असणार आहे. त्यामुळे मॉइश्चर बघा की इथं जर मॉइस्ट एअर आहे म्हणजेच काय तर द मॉइस्ट एअर इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर, म्हणजे काय तर ज्यावेळेस मॉइश्चर वाढत आहे म्हणजे ह्युमिडिटी जर वाढत आहे तर अशा वेळेस काय तर स्पीड ऑफ साऊंड सुद्धा काय तर ते वाढणार आहे. दॅट इज स्पीड इंक्रीजेस विथ इंक्रीज इन द मॉइस्टनेस इन द एअर. जास्त असेल तर काय तर ते वाढणार आहे, म्हणजे जेवढं जास्त मॉइश्चर असेल जेवढं जास्त ह्युमिडिटी असतात तेवढं जास्त काय तर त्याचा स्पीड आहे तो काय तर तो वाढणार आहे. तर हा एक तिसरा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर बघा आपण हे तिन्ही मुद्दे घेतले. आता आपण जे म्हणजे पूर्ण जो कॉन्सेप्ट होता की कोणकोणते फॅक्टर्स हे स्पीड ऑफ साऊंडवर अफेक्ट करतायत वेलॉसिटी ऑफ साऊंडवर ते आपण घेतलंय. आता आपण आयोगाचे प्रश्न समजून घेऊ. बघा खालील विधानांचा विचार करा. दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिटी स्पष्टपणे ऐकू येते. आता दाट धुके आहे आणि काय तर त्यासोबतच आहे काय तर हा दाट धुके आहे आणि रात्रीची वेळ आहे. तर अशा वेळेस काय असतं की दाट धुक्या म्हणजे काय तर जनरली हा विंटरचा सीझन असणार आहे आणि म्हणून काय तर या केसमध्ये काय असेल तर मॉइश्चर आहे ना, तो मॉइश्चर आहे तो हवेमध्ये काय तर खूप जास्त आहे किंवा काय म्हणू आपण की ह्युमिडिटी आहे ना, ह्युमिडिटी काय तर ही जास्त आहे. ह्युमिडिटी असल्यामुळेच काय तर दाट धुके आहे ना. त्यामुळे काय तर हा तर पहिला तर बरोबर आहे. ध्वनीच्या हवेतील वेग हा ध्वनीच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो, म्हणजेच काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल होतो ह्युमिडिटी सोबत. आता जस्ट मागच्या स्लाइडमध्ये हेच घेतलं आपण की काय आहे की हवेतील वेग हा जसा कसा वाढतो की जशी ह्युमिडिटी वाढत जाते ना तसं काहीतरी हवेतील वेग आहे ना तो सुद्धा वाढत जातो, म्हणजेच काय तर तो समानुपाती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यामुळे हा काय तर हा सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही पण बरोबर आहे. बघा ए आणि ब दोन्ही पण बरोबर येणार आहेत. दोन्ही पण सेंटेन्स काय तर ते बरोबर आहेत. तेच प्रश्न पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. जे इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सुद्धा करता येईल. म्हणजे हे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर तर मिळणार आहेतच. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय सांगितला होता मी मगाशी बघा की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी जो दुसरा कॉन्सेप्ट होता ना की टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, टेम्परेचर वाढला तर स्पीड ऑफ साऊंड पण वाढतो. पण तो वाढतो कितीने मगाशीच आपण घेतला होता की 0.61 मीटर पर सेकंडनी वाढतो है ना. हे लिहूनच दिले डायरेक्ट बुकमध्ये, तसं सेंटेन्सच आहे
तसं डायरेक्ट काय तर सेंटेन्सच आहे. इथं पण तेच दिले की तापमानातील प्रत्येक 1 डिग्री वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग रिकामी जागा सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. इथं फक्त एवढंच चेंज केलंय की इथं मीटर नाहीये, इथं मीटर दिले ना, इथं सेंटीमीटर केले. म्हणजे तेवढं फक्त आपल्याला काय तर तो चेंज करावं लागणार आहे. तर या मीटरचे जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ऑब्व्हियस आहे कितीने गुणाकार करतो आपण, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्यामुळे 100 ने गुणाकार केलं आन्सर येणार काय तर 100 सेंटीमीटर पर सेकंद. ठीक आहे. ज्यांनी कोणी वाचलं असेल कदाचित त्यापैकी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी 0.61 हा मार्कून आला असेल. पण लक्षात ठेवायचे की फिजिक्स आहे, युनिट्स हे फार जास्त इम्पॉर्टंट असतात. विदाऊट युनिट्स तुम्हाला म्हणजे जे काही आहेत प्रश्न हे चुकण्याची शक्यता असते. त्यासोबतच न्यूमरिकल ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस सुद्धा काही युनिट्स आहेत ना ते बघावंच लागतात, ते फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यासोबतच काय तर जे युनिटचे कन्व्हर्जन वगैरे आहे ते सुद्धा चांगलं करून ठेवा, तरच काय तर जे न्यूमरिकल्स आहेत ते चांगले सॉल्व्ह करता येतील. तर ठीक आहे. तर मित्रांनो आपण या पद्धतीने जो स्पीड ऑफ साऊंड आहे असा आज आपण पूर्ण कव्हर केला. परत एकदा सांगतो की पूर्ण जर नोट्स हवे असतील तर MPSC_A1IS किंवा मग एस एक्झाम रेस सर्च करताना SRS म्हणून सर्च करा. लोगो लक्षात ठेवा म्हणजे कोणतेही कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला चॅनल सर्च करण्यामध्ये. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.